पुलिस ने एक बड़ी कार्रवाई के दौरान 3 लुटेरों को गिरफ्त में ले लिया है। इन लुटेरों के कब्जे से 7.5 लाख रुपए नकद और एक देसी पिस्तौल भी जब्त की गई है। जिला एसपी विजय कुमार मगर ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि ये तीनों लुटेरों ने रात देर गए नरसी के करीब एक मुनीम को लूटा और जख्मी कर दिया। मुनीम अपने सेठ के 7.5 लाख रुपए ले जा रहा था। रास्ते में इन लुटेरों ने इन्हें रोका और मुनीम को जख्मी कर दिया और रकम लेकर फरार हो गए। पुलिस को जैसे ही मामले की इत्तला हुई, पुलिस ने नाकाबंदी की और लुटेरों की तलाश शुरू कर दी। जल्द ही तीनों लुटेरे पुलिस के हत्थे चढ़ गए। इनके खिलाफ मुकदमा दर्ज करते हुए इन्हें प्रेस के सामने पेश किया गया। कास्त्राळी हे बिलोलीच्या हद्दीतील एक गाव आहे। त्या ठिकाणचे आडते व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांची काल एका व्यवहार होता, त्यांचा कृषी म्हणजे प्रोडक्टचा धंदा होता। त्यामुळे ते पिटलम म्हणून गावाला तेलंगणामध्ये गेले होते। व्यापाऱ्याशी त्यांचा सौदा झाल्यानंतर त्यांना 7,19,400 रुपयापर्यंतची कॅश त्या ठिकाणी मिळालेली होती। ती कॅश त्यांनी एका बॅगेत पूर्ण पॅक करून पिशवीत टाकून ते त्यांचे मुनीम आणि ते त्यांचे ते इकडे येत होते। मुनीम पुढे आल्यानंतर मुनीमला हे नव्हते, गाडी नसल्यामुळे हे त्यांना घ्यायला गेले नरसी फाट्यावरती आणि त्या ठिकाणी मुनीमला घेऊन ते नरसीकडनं बिलोली त्यांच्या गावी पुन्हा जात असताना नरसी पॉईंटवरून साधारणतः 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती लोहेगावच्या कॉर्नरवर यातील 3 अज्ञात आरोपींनी त्यांना पाठलाग करून अडवला आणि त्यांच्या मुनीमकडं जी बॅग होती ती हिसकावण्याचा प्रयत्न केला। मुनीम जेव्हा ती बॅग देण्याचा म्हणजे अटकाव करू लागल्यामुळे त्यांनी चाकूचा धाक दाखवला आणि ती बॅग हिसकावण्याचा जोरजोरात प्रयत्न चालू असताना मुनीम ती बॅग त्यांनी सोडून दिली। परंतु या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत संजय उपलंचवार यांनी मात्र खूप धाडस दाखवलं। त्यांनी त्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीमध्ये ती व्हेकल त्यांना मिळू दिली नाही। व्हेकल त्यांनी तिन्ही आरोपीला त्यांनी दाबून लोटून ती व्हेकल खाली पाडली। त्यावेळी त्यातल्या एका आरोपीने त्यांच्यावरती फायर केला अग्निशस्त्रामधून। त्यांच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली। त्या धक्क्यात असताना देखील त्यांनी ते गाडी मात्र आरोपीला न दिल्यामुळे आरोपी शेतात पळाले। याला ते सावरून मुनीम आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी घटनास्थळी बोलवलं, पोलिसला खबर दिली आणि पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विशेष करून त्या भागातील जे नागरिक आहेत त्यांची मदत घेतली आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग चालू केला। पुढे जवळजवळ 1-2 तास आमच्या पोलीस कर्मचारी नागरिकांनी त्या ठिकाणी पाठलाग केला। आरोपी कॅनॉलच्या दिशेने पळाल्यानंतर त्या बाजूला असणारे काही शेतकरी यांना विचारणा करण्यात आली। त्यांनीसुद्धा आरोपी पाहिलेले होते पळत असताना, त्यामुळे त्या बाजूने सुद्धा आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सर्वच लोक एकत्रित आले। आरोपी पुन्हा रिटर्न पाठीमागे पळत असताना नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना पकडलं। त्यांच्याकडनं संपूर्ण कॅश हस्तगत करण्यात आलेली आहे। घटनास्थळावरती आम्हाला एक चाकू, एक बुलेट ज्यामधून फायरिंग झालेली ती त्यामधली बुलेटचा तुकडा, एक पेन आणि बाकीच्या काही चीजवस्तू त्या घटनास्थळावरून मिळालेल्या आहेत।